कुठल्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना महत्त्वाचा असतो त्याचा पीक विमा, कारण त्या हक्काचे पैसे जे आहे ते शेतकरी या पीक विम्यासाठी हप्ता म्हणून भरत असतो। राज्यामध्ये 2025 साली मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली, जमिनी खरडल्या गेल्या, मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालं। यामध्ये जवळपास 45,43,000 शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरला। असं असताना आता मार्चचा दुसरा आठवडा आलाय तरी सुद्धा शेतकऱ्यांना 1 रुपया पीक विमा परतावा मिळालेला नाही। मग ही योजना जी आहे ती फसली आहे का? शेतकऱ्यांना या योजनेमध्ये लुटण्यात आले का? आपल्यासोबत हे पीक विमा तज्ज्ञ आहेत, शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय। मला सांगा, काय परिस्थिती यावर्षी उद्भवलेली आहे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये? बदललेल्या पीक विमा योजनेमुळं शेतकऱ्यावर बोजा पडला आणि राज्य सरकारला बोजा कमी झाला तुलनेने। मागच्या वेळेसपेक्षा शेतकऱ्यांनी 539 कोटी रुपये जास्त भरले, तर राज्य सरकारने मागच्या वर्षीपेक्षा 3,603 कोटी आणि केंद्र सरकारने 2,169 कोटी कमी भरले। म्हणजे ह्या योजनेमध्ये शेतकऱ्यावर बोजा वाढला आणि राज्य सरकारवर बोजा कमी झाला। अशा परिस्थितीमध्ये अतिवृष्टी झाले, शेतकऱ्याला नुकसान मिळालं, पण पीक विम्यातून जे नुकसान भेटायला पाहिजे ते मिळालं नाही अजून। ह्या सगळ्यावर प्रश्नचिन्ह उभा झालाय ह्या बदललेल्या योजनेमुळे। तर काय परिस्थिती आता? किती शेतकरी यासाठी पीक विम्याच्या याच्यासाठी प्रलंबित आहेत? किती शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे विमा? जी 1 रुपयामध्ये योजना होती ती तर बंद झाली, त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी किती पैसे भरले राज्यभरातले? आता साधारणपणे सगळीकडेच अतिवृष्टीची नुकसान भरपाई दिलेली आहे, नुकसान झालं म्हणून। म्हणजे सगळे शेतकरी विम्यासाठी पात्र आहेत। जवळपास 45,43,000 ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलाय त्या सगळ्या शेतकऱ्यांना हा विमा भेटणं अपेक्षित आहे। दुसरा प्रश्न काय? तर ट्रिगर काढून घेतल्यानंतर पीक विमा मिळेल का? एकाच फक्त पीक काढणी प्रयोगावर हे जे पैसे मिळतील असं वाटतंय? नाही, ट्रिगर काढून घेतल्यामुळे सगळ्यात मोठं नुकसान झालं। ह्या योजनेचा गाभाच काढलाय। मुळात शेतकऱ्यांना वैयक्तिक नुकसान भरपाई भेटण्याची ही जी तरतूद आहे हीच बंद करण्यात आली, योजनेचा गाभाच काढून घेतलाय। आणि मागच्या वर्षी जी काही नुकसान भरपाई मिळाली होती ती सगळी ट्रिगर अंतर्गत मिळालेली होती, जे रद्द करण्यात आले। साधारणपणे जी काही एकूण नुकसान भरपाई मिळाली त्याच्या 99% रक्कम त्या ट्रिगर अंतर्गत मिळालेली होती आणि जो एक बेसिक कव्हर आहे पीक कापणी प्रयोग त्याच्या अंतर्गत फक्त 0.85% नुकसान भरपाई मिळाली होती। आता यावर्षी तर त्याच्यामध्ये तंत्रज्ञान उत्पादनाचा समावेश केल्यामुळे ही नुकसान भरपाई भेटणं जवळपास अशक्य आहे असं माझं मत आहे। तरी आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 17,500 रुपये हेक्टरी घोषित केलेत, त्यामुळं शेतकऱ्यांना त्या 17,500ची अपेक्षा आहे। शेतकरी ते वाट बघून आहेत, पाहूया आता काय होतं ते। तुम्ही किती विमा भरला होता आणि आज काय परिस्थिती आहे तुमची? एकूण किती शेतीचं नुकसान झालं होतं? माझं नाव दत्ता ज्ञानोबा काळे, धानोरा काळे येथील शेतकरी आहे मी। मी म्हणजे माझ्या कुटुंबानं टोटल 6,000 ते 7,000 रुपयाचा विमा भरला होता, त्याच्या पावत्या माझ्या सोबत आहेत। पण आता फेब्रुवारी महिना आला तरी सरकार आमच्या विम्याबद्दल काही फेब्रुवारीत यायला पाहिजे पण आला नाही। आता मार्च महिना आला तरी सरकार ह्या विम्याबद्दल आमचं काही म्हणजे लक्षातच घेईना की शेतकऱ्याला विमा देणं लागेल। एवढी अतिवृष्टी झाली, एवढं नुकसान झालं, पण मायबाप सरकार ह्याच्याकडे बघायला तयार नाही की आम्ही पैसे भरलेत, 6,000 रुपये भरलेत। मागच्या वर्षी सरकारनं 1 रुपयात विमा दिला, ह्या वर्षी आम्ही 6,000 रुपये भरले तरी अजून आमचा विमा मंजूर झाला नाही। आता आम्ही करावं काय? तुम्ही सांगा, मायबाप सरकारनं सांगावं की करावं काय शेतकऱ्यानं पैसे भरून? तुम्ही प्रगतिशील शेतकरी आहात, किती नुकसान झालं होतं, किती विमा भरला आणि आता किती मिळाले का? यावर्षी मी कमीत कमी 7 ते 8 हेक्टरचा विमा भरला होता, म्हणजे 8 ते 9,000 रुपये मी विमा भरला होता। नुकसान तर हे जवळपास यावर्षी अतिवृष्टीमुळे 80% पर्यंत नुकसान झालं। कुठल्याही मंडळात असं राहिलं नाही की पाऊस झाला नाही, अतिवृष्टी झाली, सगळे मंत्री महोदयाचे दौरे झाले, सगळं झालं, पण तितक्यापुरतं सगळ्याला समाधान मिळालं, पण शेतकऱ्याला तर काही नाही मिळालं। फक्त मंत्र्यांना समाधान मिळालं, शेतकऱ्याला काही नाही मिळालं। त्याच्यामुळं काही फक्त शासनाच्या ह्या ज्या विमा झालं, कुठल्याही योजना झालं, त्या कागदोपत्री चांगल्यापैकी ते राबवत आहेत, पण प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याला त्याचा कुठलाही लाभ भेटत नाही। याचा काय परिणाम होईल वाटतंय? पीक विमा मिळाला नाही, नुकसान झालेलं शेतकऱ्यांचं, आता परत खरीप येणार आहे 2 महिन्यानंतर। तर आता येत्या खरीपामध्ये शेतकऱ्यांकडे जर त्यांनी जर पीक विम्याची आर्थिक तोडकी मोडकी मदत जर शेतकऱ्यांसाठी दिली गेली नाही तर ही तोडकी मोडकी मदत सुद्धा उद्याच्या पेरणीला शेतकऱ्यांच्या जिवारी लागणार आणि परत तो कर्जबाजारी होणार। आणि दुसरा मुद्दा असा आहे की आज सरकार प्रत्येक ह्याच्यात खाजगीकरण करत आहे। जर अशा योजना जर सरकार बंद पाडत असेल पीक विम्यासारख्या, आणि त्यात शाळा सरकारी बंद पाडत असेल, बाकीच्या सरकारीकडून शेतीवर अनुदान भेटणार असेल, ह्या सगळ्या जर योजना भेटत नसतील तर शेतकरी अजून खाली जाणार आहे। आणि जागतिक लेवलचे आपण भारत महासत्ता असं बनत असं म्हणतो, भारताची अर्थव्यवस्था ही कृषी अर्थव्यवस्था असून देखील जर भारतातल्या कृषी म्हणजे शेतकऱ्याकडे जर इथलं सरकार लक्ष देणार नसेल तर इथला शेतकरी हा कर्जबाजारी आणि आत्महत्या केल्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नाही। शेतकऱ्यांची लूट पीक विमा कंपनीने केली असं वाटतंय? यस, आणि सुरुवातीपासूनच पीक विमा कंपनी असेल
आणि सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनी शेतकऱ्यांची लूट करत आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे अतिवृष्टीनं थैमान घातलं, या थैमानाला शेतकऱ्याला संरक्षण मिळावं आणि म्हणजे शेतकऱ्याचा पीक विमा हा हक्क बनतो आणि सरकारची जबाबदारी आहे की शेतकऱ्याला संरक्षण तुम्ही दिलं पाहिजे. परंतु जसं की मुख्यमंत्र्यांनी 18,000चं त्या ठिकाणी 17,500 18,000चं पॅकेज शेतकऱ्याला घोषित केलं, परंतु आजपर्यंत 950 किंवा 900 रुपये किंवा रुपयाही शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी खात्यावर आला नाही. आणि नंतर आता दुसरी पेरणीची वेळ, दुबार पेरणीची वेळ आलेली आहे आणि शेतकऱ्याकडे 1 रुपयाही सुद्धा नाही. म्हणजे पाणी असलं तरी बी दुष्काळ आहे, पाणी नसलं तरी कोरडा दुष्काळ आहे. म्हणजे पाण्याच्या भोवती हे सगळं विम्याचं आणि शेतकऱ्याचं राजकारण आणि त्याचं जीवनशैली आहे. हे एकंदरीत पाण्याचं महत्वाचं आहे आणि सरकार पाणी त्या ठिकाणी शेतकऱ्याला ज्या पद्धतीनं देत आहे, ज्या प्रकारे जायकवाडीचं पाणी असेल, दुधना प्रकल्पामध्ये सोडण्याचा विषय असेल पाण्याचं, हे पाण्याच्या भोवती सर्व राजकारण फिरतंय आणि तेच पाणी शेतकऱ्याचं कमी होतंय आणि त्यामुळं संरक्षण विम्याचं मिळालं पाहिजे, हा शेतकऱ्याचा हक्क आहे आणि सरकारनं पूर्णपणे डावललेला आहे. एकूणच जर बघायला गेलं तर आपण मूग उडीदाची जी पीक विमा भरपाई असते ती डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. सोयाबीनची, खरीप, ज्वारीची जी काही नुकसान भरपाई ती फेब्रुवारी महिन्यात मिळायला पाहिजे. कापसाची मार्चमध्ये मिळायला पाहिजे आणि तूर आणि कांदा ही एप्रिलपर्यंत मिळते. मात्र नियम आहेत, नियम पूर्ण बसलेले आहेत, नुकसान झालेलं आहे, मर्यादा सुद्धा, कालावधी सुद्धा ओलांडलेला आहे. असं असताना सुद्धा शेतकऱ्यांना मात्र अद्यापही पीक विमा मिळालेला नाही. त्यामुळं येणाऱ्या खरीपावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. राज्यातले जवळपास 45,43,000 शेतकरी जे आहेत ते पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.